टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। दरेवाडी तालुका नगर येथील एका जमिनीच्या क्षेत्रावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणाचा आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंध जोडून आमदार जगताप यांच्या विरुद्ध बेछूट आरोप करणारा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल करत बदनामी केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं शिवसेनेचे विक्रम राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू आणि नगरमधील एका दैनिकाच्या संपादकास कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे। बदनामी केल्याप्रकरणी तिघांवरही प्रत्येकी 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येत आहे। तत्पूर्वी तिघांनाही माफीनाम्यासाठी पुढील 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। लोक आवाज या प्रसिद्ध दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं ॲडव्होकेट जोशी यांनी ही नोटीस पाठवली आहे। शिवसेना नगर या नावानं विक्रम राठोड यांचे सोशल मीडियावर विविध अकाउंट असून त्यावरून राठोड यांनी आमदार जगताप यांची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल केलाय। त्यामुळे यातून आमदार जगताप यांची बदनामी झाल्यानं अब्रू नुकसान प्रकरणी 10 कोटी रुपयांचा दावा करण्यात आलाय। शिवसेना नगर या सोशल मीडिया अकाउंटवर प्रदर्शित केलेला व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात, राज्यात, देशात आणि परदेशात लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि तो पाहिला गेला। कोणताही कायदेशीर आधार नसताना तुम्ही अर्वाच्य भाषेत केलेले बदनामीकारक आरोप व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यावर आमच्या आमदार जगताप यांना मानणाऱ्या अनेकांनी फोनद्वारे चौकशी केली आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन राजकीय द्वेष बुद्धीने केलेला सदरचा कटाचा आमच्या अशिलांना व त्यांना मानणाऱ्या लाखो व्यक्तींना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय, अशी भूमिका नोटीसद्वारे मांडण्यात आली आहे। दरम्यान नोटीस मिळाल्यापासून पुढील 5 दिवसात तुम्ही दुष्कृत्य केल्याप्रकरणी आमदार जगताप यांची माफी मागावी, तसेच व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियात व्हायरल करावेत, अशी तंबी आमदार जगताप यांच्या वतीने ॲडव्होकेट जोशी यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर।